बघा सातारकर, नमस्कार. मी आपला सगळ्यांचा आपल्या हक्काचा गणेश आबा वाघमारे. आपल्या सातारा शहरातल्या रस्त्यांची काय अवस्था माहिती आहे ना तुम्हाला. आणि आज चक्क सातारमध्ये राधिका रोडला पॅच मारायचे चाललेत रस्त्याला. हे बघा, आता लाखो रुपयाचे पॅच असतील हे सगळे. 1 वर्षापूर्वी झालेला हा रस्ता पावसानं धुवून गेला आणि दरवर्षीप्रमाणे खड्डेयुक्त सातारा शहरातले सगळे रस्ते झाले. आता कुठं 4 महिन्यानंतर रस्त्यावरती पॅच मारायचं काम होईल. पुन्हा खड्डे, पुन्हा पॅच, पुन्हा खड्डे, पुन्हा पॅच. पण असो, किमान सातारकरच्या खड्ड्यातनं दाना करून मणक्याच्या त्रासानं घाईवर आले होते, गुडघ्याच्या त्रासानं गाड्या घाईवर आल्या होत्या, त्या आता कुठेतरी कमी होतील. आणि विशेष करून आश्चर्य सातारकरांना असं वाटतं, आज एक रिक्षावाला चक्क बोलत होता की एक मंत्री आणि एक अजितदादा, आणि अजितदादाची बारामती बघा, बारामतीतले रस्ते बघा, आणि 4 मंत्र्यांचं शहर असलेलं सातारा शहर बघा, तिथले रस्ते बघा. असं बोलल्यानंतर लय काळजाला लागलं. पण काय सांगायचं, आज जरा बरं वाटलं. म्हणजे रिक्षावाला दुपारी बोलला आणि काय योगायोग असेल बघा, गणपती बाप्पाच पावला. आणि आज 12% चौकाचा जो राधिका रस्ता आहे तिथं पॅच मारायचे चाललेत, रस्त्याला खड्डे मोजवायचे चाललेत. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट असूच काही शकते. सातारकर, आपल्या सगळ्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा. साताऱ्यातल्या रस्त्यांवरचे खड्डे किमान कॉन्ट्रॅक्टरनं मनावर घेतलं, अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं, आणि जनतेचा कोट्यावधीचा महसूल जमा करून पण रस्ते होत नव्हते. किमान पॅच मारायचं तरी चाललंय, तेवढ्यात आपण समाधान मानूया. आणि इथून पुढे किमान खड्डे पडणार नाही याची आता अधिकाऱ्यांनी, ठेकेदार काळजी घेतील, एवढं गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि जो कोणी पॅच मारतोय, पॅच आता हे मोजवतो खड्डे, त्याचे खरंच अभिनंदन, आभार मानतो. आणि आपला प्रवास आता किमान राधिका रोडचा, आणि जिथे जिथे खड्डे होते तिथं आता सातारकर लय सुखाचा प्रवास होणार आहे आपला. ओकेच.